नमस्कार. मी प्राध्यापक कवित रघुनाथ पाटील, प्रताप महाविद्यालय अंमळे. भारताचा इतिहास 1757 ते 1857 आपण अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेत आपण इतिहास म्हणजे काय तो समजून घेतला. तसेच आधुनिकता म्हणजे काय हे सुद्धा आपण समजून घेतलेले आहे. या सत्रामध्ये 1757 ते 1857 या दरम्यानचा इतिहास आपण अभ्यासणार आहोत. तो का अभ्यासायचा आहे हे देखील आपण मागच्या तासिकेत शिकलेलो आहोत. आज आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. तत्पूर्वी मागच्या तासिकेत आपण काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घेऊ. मागच्या तासिकेस विद्यार्थी मित्रांनो आपण शिकलो इतिहासाचा अभ्यास का करायचा. इतिहास म्हणजे काय. इतिहासाचा अभ्यास करताना तो आपण का करायचा. इतिहास म्हणजे काय. आपण इतिहास म्हणजे नुसत्या घडून गेलेल्या घटना नाहीत, नुसत्या घडलेल्या घटनांचा अभ्यास नाही, तर इतिहास म्हणजे वर्तमान काळ आणि भूतकाळ यांचा सतत चालणारा संवाद आहे. याची व्याख्या आपण मागच्या तासिकेला पाहिली. इतिहासाचा अभ्यास करताना अडचणी का येतात, तो आपल्याला नीरस का वाटतो, याची कारणे आपण इतर विषयांशी सहसंबंध तपासून आपण ते पाहिलं. तसंच इतिहासाचे आपण भारतीय इतिहासाचे 3 टप्पे कोणती ती पाहिली. ती होती प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. आणि या सत्रामध्ये आपण आधुनिक इतिहासाचा अभ्यास का करणार आहोत, तर आधुनिक म्हणजे काय ही संकल्पना सुद्धा आपण बारकाईने अभ्यासली. ही आधुनिक संकल्पना ही भारतीय संकल्पना नसून ही पाश्चात्य पश्चिमेकडून म्हणजे युरोपाकडून आलेली ही आधुनिक संकल्पना आहे. या आधुनिक संकल्पनेच्या अभ्यासातून आपण मानवतावाद, विज्ञानवाद, व्यक्ती स्वातंत्र्य व ज्ञानोदयाची प्रक्रिया, पुनरुज्जीवनाची प्रक्रिया याचा युरोपात झालेला बदल याचा थोडक्यात आढावा घेतला. तर आज आपण भारतीय इतिहासातील जी आधुनिक इतिहासाचा आपण अभ्यास करणार आहोत, जी आधुनिक इतिहासाशी संबंधित आहे, आधुनिक इतिहासाशी निगडित आहे, त्या आधुनिक इतिहासाशी निगडित असलेले जे इतिहासकार होते, जे इतिहास लेखनाचे प्रकार होते, त्यांचा आपण आढावा घेणार आहोत. तर आपल्याला आज बघायचं आहे आधुनिक भारताच्या इतिहास लेखनातील मूलभूत दृष्टिकोन म्हणजे आधुनिक भारतातील इतिहास लेखन. या 3 मूलभूत दृष्टिकोन विकसित झालेले आहे. एक आहे साम्राज्यवादी दृष्टिकोन, त्याला इंग्रजीत इम्पेरियल हिस्ट्री असं म्हटलं जातं. दुसरा आहे मार्क्सवादी दृष्टिकोन, त्याला मार्क्सिस्ट हिस्ट्री असं म्हटलं जातं. आणि तिसरा आहे राष्ट्रवादी दृष्टिकोन, त्याला नॅशनलिस्ट हिस्ट्री असं म्हटलं जातं.
आधुनिक भारताच्या इतिहास लेखनात 3 मूलभूत दृष्टिकोन विकसित झालेले आहेत. आणि आज जो आपण आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासतो, तो आधुनिक भारताचा इतिहासाची साधने जी विकसित झालेली आहेत, जे लेखन केलं गेलेलं आहे, हे या 3 दृष्टिकोनाच्या लेखनातून ते विकसित झालेले आहे. हे 3 दृष्टिकोन कोणते? तर ते आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत. साम्राज्यवादी दृष्टिकोन, मार्क्सवादी दृष्टिकोन, राष्ट्रवादी दृष्टिकोन. आता साम्राज्यवादी दृष्टिकोन, ज्याला इम्पेरियल हिस्ट्री त्याला असं म्हटलं जातं, तर इम्पेरियल हिस्ट्री हा ब्रिटिशांच्या लेखन परंपरेतून विकसित झालेला इतिहास लेखनाची परंपरा आहे. साम्राज्यवादी दृष्टिकोनात आपल्याला साम्राज्यवाद म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. गेल्या तासिकेत आपण पाहिलं की ब्रिटिशांची राजवट भारतामध्ये स्थापित होत होती. स्थापित होण्याच्या कार्यकाळात किंवा त्या काळाला वसाहतवाद म्हटलं जातं. आणि युरोपीय जी देश होती, युरोपीय जी देश होती ती पूर्वेकडे व्यापाराला येत होती. त्या पूर्वेकडील व्यापाराला आलेल्या देशांमधील ब्रिटिश त्यामध्ये अग्रेसर होतं. या युरोपीय देशांना बाजारपेठ हवी होती आणि बाजारपेठेत हवी असल्याने त्यासाठी त्यांना पूर्वेकडील देशामध्ये त्यांनी व्यापार वाढवला आणि व्यापार वाढवता वाढवता त्या देशावर सत्ता स्थापन केली. आणि सत्ता स्थापन केल्यानंतर युरोपीय जी ज्ञान होतं, युरोपीय जी विचार होतं, ते युरोपीय विचारांचा पूर्वेकडील देशांमध्ये त्यांनी प्रसार केला, भारतामध्ये प्रसार केला. आणि या प्रसारामुळे काय झालं, भारतीय जी संस्कृती होती, जी परंपरा होती, भारतीय जी राज्यसंस्था होती, जी व्यवस्था होती, त्या व्यवस्थेला त्यांनी कमी लेखलं. आणि ते कमी लेखण्याच्या माध्यमातून किंवा कमी लेखून ब्रिटिश राजवट ही तुम्हाला गावंढळ, तुम्हाला असंस्कृत व्यवस्थेतून, असंस्कृत अवस्थेतून तुम्हाला सुसंस्कृत अवस्थेत नेण्यासाठी आहे. ब्रिटिश राजवटी ही तुम्हाला तुमच्या दुर्गुणांकडून सुगुणांकडे नेणार आहे. असे विचार, असे दृष्टिकोन, या दृष्टिकोनातून भारतीय इतिहास लेखन केलं गेलं आणि या लेखनाला म्हटलं गेलं साम्राज्यवादी दृष्टिकोन. हा साम्राज्यवादी दृष्टिकोन ब्रिटिशांना त्यांचं साम्राज्य पूर्वेकडील देशांमध्ये टिकवायचं होतं. आणि ते टिकवण्यासाठी ज्या साधनांची, ज्या वस्तूंची, ज्या विचारांची आवश्यकता होती, ते विचार त्यांनी त्यांच्या लेखनातून मांडले. एक साम्राज्य दृष्टिकोनातून एक उदाहरण आपण बघूयात. म्हणजे ब्रिटिश भारतात आले, तर ब्रिटिश भारतात आल्यानंतर ब्रिटिश हे कोणासाठी आले, तर भारतीयांचे भले करण्यासाठी आलेले आहेत. जे भारतीय होते, हे भारतीय असंस्कृत आहेत, त्यांना राहण्याची अक्कल नाही, ते एकमेकांमध्ये लढत आहेत. या भारतीयांना मानवता, स्वातंत्र्य, विज्ञानवाद अशा चांगल्या व्यवस्थित असं जीवन जगण्याची पद्धत आम्ही ब्रिटिशांनी तुम्हाला दिलेली आहे. आणि प्रारंभी ब्रिटिश भारतात आल्यानंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये साम्राज्यवादी दृष्टिकोनातून लेखन केलं आणि या लेखनाचा प्रभाव हा ब्रिटिश भारतामध्ये येणारे जे पुढील जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांच्या विचारांवर पडायला लागला. यामध्ये महत्त्वाचे लेखक होते स्पियार, रेगिनाल्ड, कोपलँड, अनिल सील, जे गलागर. आणि 1968 मध्ये साम्राज्यवादी दृष्टिकोनाच्या आधारावर केम्ब्रिज स्कूलची स्थापना झाली की त्यांनी या लेखनातून ब्रिटिश हे भारतीयांच्या भल्यासाठी होते असा दृष्टिकोनातून लेखन केलं गेलं.
त्यानंतर दुसरी जी विचारधारा आहे ती मार्क्सवादी दृष्टिकोनातून इतिहास लेखन केलं गेलं. या मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या द्वारे युरोपीय विचारवंत कार्ल मार्क्स याच्या विचारांच्या आधारावर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन भारतीय इतिहासकार यांनी भारतीय इतिहासाची मीमांसा केली आणि त्या मीमांसेतून मार्क्सवादी दृष्टिकोन त्यांच्या इतिहासातून मांडला. यामध्ये अग्रेसर होते रजनी पामदत्त आणि A.R. देसाई, M.N. रॉय. रजनी पामदत्त, A.R. देसाई, M.N. रॉय, मानवेंद्र रॉय, रजनी पामदत्त आणि A.R. देसाई. R.C. दत्त, रमेशचंद्र दत्त हे सुद्धा मार्क्सवादी दृष्टिकोनातून इतिहास लेखन त्यांनी केलेलं आहे. मार्क्सवादी दृष्टिकोनात शासित वर्ग आणि शोषित वर्ग, शासन करणारा आणि ज्यांचं शोषण केलं जातं असा वर्ग यांचं विलगीकरण करून शासित वर्ग हा शोषण करत असतो. हा कोणाचं शोषण करतो? हा गरिबांचं शोषण करीत असतो आणि शासन वर्ग हा श्रीमंत होत असतो. अशा दृष्टिकोनातून इतिहास लिहिला गेला. म्हणजे शासन करणारा वर्ग, शासित वर्ग, भांडवलदार वर्ग हा अधिक श्रीमंत होत जातो आणि गरीब अधिक गरीब होत जातो. या दृष्टिकोनातून भारताचा इतिहास लिहिला गेला. मग भारतामध्ये शासित करणारा वर्ग त्यावेळेस ब्रिटिश होते. ब्रिटिशांनी भारताचं शोषण कसं केलं? मग ते व्यापाराच्या माध्यमातून असेल, शेतसाराच्या माध्यमातून असेल, आणि कराच्या माध्यमातून असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारतीयांचं शोषण कसं केलं, भारतीय पैसा हा युरोपात म्हणजे इंग्लंडला कसा नेला, याचा आढावा, याचा अभ्यास मार्क्सवादी दृष्टिकोनात केला गेला. मार्क्सवादी दृष्टिकोनाची एक उपशाखा आहे, ती आहे सबाल्टर्न. आता सबाल्टर्न हा जो अभ्यासाचा जो मार्क्सवादी दृष्टिकोनाचा उपप्रकार की त्यामध्ये नव मार्क्सवादी अंतोनियो ग्रामची जो इटालियन विचारवंत होता, या इटालियन विचारवंताने सबाल्टर्न नावाची संकल्पना विकसित केली, मांडली आणि त्या मांडणीचा आधार घेऊन रणजित गुहा आणि त्यांच्यासोबत असलेले इतर इतिहासकार, त्याच्यामध्ये बरेचसे इतिहासकार ते जोडले गेले, त्या इतिहासकाराच्या मदतीने सबाल्टर्न स्टडीजद्वारे नव्याने अभ्यासाला सुरुवात झाली. आता अंतोनियो ग्रामची सबाल्टर्न जो नव मार्क्सवादी होता, हा अंतोनियो ग्रामची सबाल्टर्न शब्दाच्या किंवा सबाल्टर्नचा अभ्यासातून की मानतो की आतापर्यंत जो इतिहास म्हणजे या सबाल्टर्न स्टडीजमधून इतिहासकार असं मांडता की इतिहास हा वर्चस्व करणाऱ्या, राज्य करणाऱ्या राजवटीचा लिहिला गेलेला आहे. परंतु त्याचसोबतच सामान्य जनता असेल, गरीब आदिवासी असतील, दलित असतील, जी
खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारी लोक असतील त्यांचा सहभाग इतिहासामध्ये दिसत नाही. मग ही लोक कुठं होती, काय करत होती, यांचं धोरणांविषयी ब्रिटिश धोरणं असतील, शासकीय धोरणं असतील, त्या धोरणांविषयी काय मत होती, काय विचार होते, म्हणजे खालून वर पाण्याचा इतिहास सबाल्टर्न इतिहास म्हणून पाहिला गेला. खालून म्हणजे तळातून असलेल्या लोकांच्या ज्या वरील व्यवस्थेकडे पाण्याचा जो दृष्टिकोन होता, जी धारणा होती, त्या धारणेचा अभ्यास सबाल्टर्न स्टडीजमध्ये केला गेला. यामध्ये रणजित गुहांनी खूप असं मोठं काम केलेलं आहे. सबाल्टर्न स्टडीचे असे मोठे खंड त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने केस स्टडीज करून लिहिलेली आहे. मार्क्सवादी दृष्टिकोन, साम्राज्यवादी दृष्टिकोन, यानंतर राष्ट्रवादी दृष्टिकोनातून इतिहास लिहिला गेला. आता राष्ट्रवादी दृष्टिकोन याला नॅशनलिस्ट हिस्ट्री म्हटलं जातं. याचे जे इतिहासकार होते त्यामध्ये होते R.C. मुजुमदार, राघव भांडारकर, R.C. दत्त आणि अनंत आडतेकर. राष्ट्रवादी दृष्टिकोनात आपणास अगोदर राष्ट्रवाद म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. कारण राष्ट्रवाद ही संकल्पना भारतीय संकल्पना नाही, तर ती युरोपीय संकल्पना आहे. मागच्या तासिकेत आपण ते युरोपीय आधुनिक ही संकल्पना समजून घेताना भांडवलवादाकडे, सामंतवाद ते भांडवलवादाकडे संक्रमण अवस्थेत युरोप जात होता. त्यावेळेस नॅशन स्टेट ही युरोपामध्ये विकसित झालेली संकल्पना अस्तित्वात आली. युरोपात नॅशनलिझमला सुरुवात झाल्यानंतर हा नॅशनलिझम, ज्याला